सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. या ह्याच्यात आपण पाहतो की सॉलिड जे मॅटर आहे ते मॅटरचे 3 स्टेट राहतात: सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. सॉलिड जे असतात त्यांची डेफिनेट साईज आणि शेप असतो. जेव्हा आपण त्याला एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केला तर त्याचा शेप आणि साईज चेंज होत नाही. इट रिमेन्स द कॉन्स्टंट. अँड इन केस ऑफ गॅसेस अँड लिक्विड, हे जेव्हा आपण एखादा कंटेनरमध्ये ठेवतो तर ते सॉलिड आणि लिक्विड ते कंटेनरचं शेप घेतात आणि त्याच्यावर जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर ते फ्लो होतात. द सबस्टन्स विच फ्लो आफ्टर द अप्लाइंग द एक्सटर्नल फोर्स और सबस्टन्स विच कॅन फ्लो, दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज फ्लुइड. तर फ्लुइड जे आहे ते सबस्टन्स जर फ्लो होऊन राहिलं तर त्या प्रकाराला म्हणतात फ्लुइड. या ह्याच्यात जे फ्लुइड आहे ते कलेक्टिवली इज कॉल्ड ॲज लिक्विड अँड गॅसेस. तर फ्लुइडची डेफिनेशन आहे एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज ए फ्लुइड. आता हे जे फ्लुइड आहे याच्यात आपण जर पाहिलं की सॉलिडमध्ये जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो तर शेप आणि साईज चेंज होत नाही. शेप चेंज होत नाही आहे म्हणजे त्याच्यावर डिफॉर्मेशन त्या बॉडीचं होऊन नाही राहत विथ द अप्लाय द डिफॉर्मिंग फोर्स. पण जर लिक्विड आणि गॅसेस जर घेतलं तर जेव्हा आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करतो तर त्याचं शेप आणि साईज चेंज होतो. ठीक आहे. तर याच्यात सॉलिडमध्ये आहे की जेव्हा आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करतो तर त्या बॉडीमध्ये रेस्टोरिंग फोर्स तयार होतो. तर जसं आपण ते डिफॉर्मिंग फोर्स काढला तर ती बॉडी आपल्या ओरिजिनल शेपमध्ये येऊन जातात. याच्यात फ्लुइडमध्ये म्हणजे जे लिक्विड अँड गॅसेसमध्ये त्या बॉडीचं डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यावर त्याचं डिफॉर्मेशन होत नाही आणि त्याच्यामुळे तिथं जेव्हा आपण कंटिन्युअसली एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत आहोत तर ती बॉडी जी आहे फ्लुइडमध्ये लिक्विड आणि गॅसेस जे आहे ते डिफॉर्म होत राहतात. आता फ्लुइडचे एक्झाम्पल आहे वॉटर, एअर अँड टूथपेस्ट. हे कॉमन एक्झाम्पल आहे. त्याचप्रकारे मोल्टन लावा जो आहे तो सुद्धा फ्लुइडचं एक्झाम्पल आहे. जे फ्लुइड आहे त्याचं जे फेस ऑफ मॅटर आहे ते 3 प्रकारचे आहेत: गॅसेस, लिक्विड आणि प्लास्मा. याच्यात फ्लुइडमध्ये जे शिअर मॉड्युलस आहे ते 0 असते ना. या फ्लुइडच्या ज्या आयडियल गॅस जर आपण घेतला त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तर पहिली प्रॉपर्टी आहे की इट इज इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे त्याचं जे फ्लो आहे तो स्मूथली राहतो. दुसरी प्रॉपर्टी आहे की इट्स फ्लो इज इररोटेशनल. इररोटेशनल म्हणजे त्याचा फ्लो जो आहे तो स्मूथली फ्लो होतो. तो जो फ्लो आहे तो टर्बुलंट फ्लो राहत नाही. टर्बुलंट म्हणजे त्याचा रेट जास्त किंवा स्पीडली फ्लोईंग जर राहिला तर त्याचा शेप आणि साईज चेंज होऊन जातो. तर त्या प्रकारचं टर्बुलंट फ्लो राहत नाही, ते स्मूथली फ्लो होत राहते. त्याच्यानंतर तिसरं आहे की इट इज नॉन व्हिस्कस. नॉन व्हिस्कस म्हणजे त्या गॅस किंवा लिक्विड जेव्हा फ्लो होत राहतात तर त्याच्यात इंटरनल फ्रिक्शन राहत नाही. देर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. इंटरनल फ्रिक्शन जर राहिलं तर ते स्टेडी फ्लो राहणार नाही, स्मूथ फ्लो राहणार नाही. तर ते जे आहे ते नॉन व्हिस्कस असतं. त्याच्यानंतर शेवटची प्रॉपर्टी एक आहे इट्स फ्लो इज स्टेडी. फ्लो इज स्टेडी म्हणजे जेव्हा ते फ्लो राहतात
कोणत्याही पॉईंटवर जर आपण पाहिलं तर त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत आहे, ते चेंज होत नाही. तर या प्रकारे ही फ्लुइडची माहिती आहे. त्यानंतर आपण सरफेस टेन्शन, तर जनरली आपण पाहिलं की स्पायडर जो आहे जर पाण्यावर आहे तो त्याच्यावर चालतो. त्याच प्रकारे ग्रीस नीडल जर पाण्यावर ठेवली तर ती फ्लोट होत राहते. तर हे जे उदाहरण आहे हे यामुळे होतं आहे की तिथं सरफेस टेन्शन राहतो. आता याच्यात काही डेफिनेशन आहे, त्या आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे मॅटर जे आहे त्या मॅटरमध्ये, हा मॅटर मॉलिक्युल्सपासून बनलेला आहे आणि प्रत्येक 2 मॉलिक्युलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. तर याच्यात हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे 2 मॉलिक्युलमध्ये, त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला म्हणतात इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्सची डेफिनेशन आहे की द force of attraction, maximum force of attraction between the molecules is called as intermolecular force. तर हा जो फोर्स आहे तो आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता याच्या 2 प्रकारचे फोर्सेस असतात. एक राहतो कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा आहे ॲडेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्सची जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला म्हणतात कोहेशन आणि ॲडेसिव्ह फोर्सची जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतात ॲडेशन. आता कोहेसिव्ह फोर्स म्हणजे जर आपण एक सबस्टन्स घेतला, म्हणजे हा जर आपण चॉक घेतला तर या चॉकचे जे 2 पार्टिकल्स आहेत किंवा 2 ॲटम्स आहेत किंवा 2 मॉलिक्युल्स आहेत, याच्यात जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे 2 मॉलिक्युलमध्ये ऑफ द सेम सबस्टन्स, सेम म्हणजे आपण चॉकच घेतलेला आहे, चॉकचे 2 ॲटम्स घेत आहोत. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द 2 ॲटम्स और 2 मॉलिक्यूल ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे एक सबस्टन्स आहे त्याच्यामधल्या ज्या 2 ॲटम किंवा 2 मॉलिक्यूलमधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्या याला म्हणतात कोहेसिव्ह फोर्स आणि या प्रॉपर्टीला म्हणतात कोहेशन. दुसरं आहे ॲडेसिव्ह फोर्स, म्हणजे 2 सबस्टन्स घेतले आपण, हा ग्लास आणि हा वूड जर घेतला आहे, याला आपण चिपकवलं, म्हणजे ग्लासचा मॉलिक्यूल आणि वूडचा जो मॉलिक्यूल आहे हा जेव्हा आपण चिपकवतो तर हे असे या प्रकारे राहतात. आणि या 2 मॉलिक्यूल किंवा 2 ॲटममध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्या याला म्हणतात ॲडेसिव्ह फोर्स. म्हणजे ॲडेसिव्ह फोर्सची डेफिनेशन आहे की फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द 2 मॉलिक्यूल ऑफ डिफरंट सबस्टन्स. ठीक आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 मॉलिक्यूल ऑफ डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज ॲडेसिव्ह फोर्स. आणि ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला म्हणतात ॲडेशन, त्याला म्हणतात ॲडेशन. नेक्स्ट डेफिनेशन आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आपण पाहतो की जर हे 2 मॉलिक्यूल किंवा 2 ॲटम आहे याचं जर अंतर जर वाढवत गेलो तर जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे याची स्ट्रेंथ कमी होत जाते. एक रेंजपर्यंत या 2 मॉलिक्यूल किंवा 2 ॲटममध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहतो. त्याच्यानंतर जर आपण अंतर वाढवलं तर त्या याच्यात अट्रॅक्टिव्ह फोर्स राहत नाही. म्हणजे इथपर्यंत जर त्याचं अंतर राहिलं तर तिथं अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, पण त्याच्यानंतर जर वाढवलं तर अट्रॅक्टिव्ह फोर्स राहत नाही. तर हे जे रेंज आहे म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. म्हणजे इथपर्यंत ते मॅक्झिमम डिस्टन्सपर्यंत जर
इफेक्टिव्ह आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स, त्याला म्हणतात रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे या मॉलिक्युलला सेंटर घेतला आणि हे जे आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, तर याला जर रेडियस घेऊन आपण जर स्पिअर जर काढला, म्हणजे या मॉलिक्युलला दुसऱ्या मॉलिक्युलला दुसऱ्या कोणत्याही मॉलिक्युलला आपण जर या स्पिअरच्या आत जर घेतलं तर याच्यात अट्रॅक्टिव्ह फोर्स राहतो. पण तो जर स्पिअरच्या जर बाहेर जर मॉलिक्युल घेतला तर याच्यात अट्रॅक्टिव्ह फोर्स राहत नाही. म्हणजे या मॉलिक्युलचं जे आहे इन्फ्लुएन्स हे या स्पिअरपर्यंतच आहे. तर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सची डेफिनेशन आहे की ए स्पिअर ड्रॉन अराउंड द मॉलिक्यूल ॲज अ सेंटर अँड रेडियस इक्वल टू रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड ॲज स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. त्याला म्हणतात स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. त्याच्यानंतर सरफेस फिल्म म्हणजे हे कंटेनर आहे, ही लेअर आहे, वरची लेअर आहे लिक्विडची. तर सरफेस फिल्म म्हणजे द सरफेस लेअर, ही लेअर ऑफ द लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. म्हणजे याच्यात जे मॉलिक्युलर आहे यांची रेंज इथपर्यंत आहे, तर दुसरी जी लेअर आहे ती इथं राहणार. तर सरफेस फिल्म जे आहे याची डेफिनेशन आहे की द सरफेस लेअर ऑफ द लिक्विड with the thickness of molecular range or range of intermolecular force. This layer is called as surface film. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे की फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे इट इज द सरफेस ऑफ द फ्लुइड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शिअर स्ट्रेस. तर त्या याला म्हणतात फ्री सरफेस ऑफ लिक्विड, की हे सरफेस ऑफ द फ्लुइड इथं शिअर फोर्स किंवा शिअर स्ट्रेस जे आहे, स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया, तर शिअर स्ट्रेस हा फिल्म किंवा हे लेअर जे आहे ते एक्सप्रेस करत नाही. त्या याला म्हणतात फ्री सरफेस ऑफ लिक्विड. इट इज द सरफेस ऑफ द फ्लुइड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी स्ट्रेस.